आणि खूप घातक आहेत पहा. काही काही सणवारच तसे आहेत. बऱ्याच लोकांनी कोरोनात काढल्या. 31 तारीख सुद्धा, 31च्या नंतर हे उद्याचा दिवस. उद्या आपल्याला सुद्धा इथे धुलीवंदन करायचं आहे. भगवान परमात्मानं सुद्धा होळी खेळली आहे, ती आपल्याला करायची. पण उद्या सगळ्यांनी हजर राहायचं त्यासाठी. तर तुम्हाला सांगू, तुम्ही नशा करायला संध्याकाळी नशा केली तर सकाळी उतरून जाते पहा. पण एकदा का भगवान परमात्माच्या नामचिंतनाची भगवत भक्तीची नशा झाली ना, माणसाची ती आयुष्यभर नशा उतरत नाही. फक्त ही नशा होणं फार महत्वाचं आहे. तेवढ्या अंतःकरणातून इथे उपस्थित राहायचंय. मी कायम सांगत असते, होळी तुम्ही पेटवता, पण होळी पेटवत असताना सध्याच्या काळात शोकांतिक वाटते. आता सध्या ज्यांनी स्वतःचं बलिदान दिलं, 40 दिवस स्वतःला हाल हाल करून मारलं, पण आपला धर्म टिकवून ठेवण्यासाठी माघार नाही घेतली, धर्म नाही स्वीकारला दुसरा. आपला धर्म टिकवून ठेवण्यासाठी 40 दिवस ज्यांनी त्रास सहन केलाय आणि स्वराज्य स्थापन केलेलं आहे, याच्या पाठीमागे, स्वराज्य स्थापनेच्या पाठीमागे महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे खूप मोठे उपकार आहेत. त्यांचं बलिदान आहे. ते उपकार आपण नाही विसरले पाहिजे. सध्या बलिदान मास चालू आहे. कित्येक माझ्या भावंडांनी, तरुण मंडळींनी, कित्येक जणांनी उपवास करतायत. कित्येक जण पायात चप्पल घालत नाहीयेत. पण आपण बलिदान मास मध्ये धुलीवंदन आपण करतोय, होळी पेटवता. पण काही काही लोकांची पद्धती, तरुण मंडळी शोकांतिका वाटते. होळी पेटवत असताना गावातली एखादी जर बाई दिसली, एखादी स्त्री दिसली, एखादा धोतरावरती असलेला एखादा पुरुष दिसला, किंवा एखादी तरुण मुलगी दिसली ना, जे नशा करणारी मुलं आहेत, जे व्यसनाच्या अधीन गेलेले मुलं आहेत, होळीच्या समोर जाऊन होळी पेटवतात, पण शिव्यागाळ करून होळी पेटवतात पहा. कित्येक ठिकाणी आम्ही पाहिलंय स्वतः. सांगायचं एकच, या कथा चरित्रामधून एक गोष्ट शिकायची आपण. होळीमध्ये दहन करायचंय. होलिका तर जळून भस्म झालीच होती. आपण होळी पेटवतो, पण त्या होळीमध्ये एकमेकांच्या बद्दलचा राग रोष आपण जाळून टाकला पाहिजे. भावाभावांच्या मध्ये जे भांडण होते तो वाद आपण जाळला पाहिजे. एकमेकांच्या बद्दल जी वाईट भावना, दुष्परिणाम आपल्या मनात येतात ना, ती वाईट भावना आपण जाळून टाकली पाहिजे. आणि नव्यानं उद्यापासून जसे आपण एका परिवारात, एका प्रपंचात राहतोय, हे उद्देशानं आपण जीवन जगलं पाहिजे. सध्याच्या काळात सगळ्यात मोठी गोष्ट आहे, प्रत्येक स्त्रीनं, प्रत्येक बाईनं आपापल्या मुलाला समजावून सांगायचंय, बाळा, घरातून बाहेर पाऊल टाकत असताना संस्कारच एवढे लहानपणापासून द्या. आणि कायम सांगत असते पहा, तेच आत्ताचे आई वडील भाग्यवान आहेत की ज्यांचे मुलं संस्कारी, ज्यांच्या मुली संस्कारी आहेत. ते काही जरी विचार केला आपण, कित्येक जणाला मुलाची प्राप्ती होते. संतांनी सुंदर असं वर्णन केलंय, जगाच्या मालकाला आपण मागतो, पण भगवंताला आनंद झाला पाहिजे. आपल्या बठांमधील एखाद्या व्यक्तीने, एखाद्या मुलानं स्वतःचं कर्तृत्व एवढं तयार करा, एवढं निर्माण करा, स्वतःच्या पायावरती उभी राहा, की गावातल्या प्रत्येक माणसाला जेव्हा समजेल हा आपल्या गावातला माणूस आहे, आपल्या गावातला व्यक्ती आहे, त्या दिवशी प्रत्येकाला त्या मुलाचा, त्या लेकराचा स्वाभिमान आणि अभिमान वाटला पाहिजे. मुलगा असावा, पण भक्त प्रल्हादांच्या सारखा चांगल्या विचाराचा पाहिजे. मुलगी असावी संत जनाबाई सारखी. सगळ्याच मुली सज्जन आहेत असंही नाही. सध्याच्या काळात शोकांतिका वाटते पहा. तुम्ही सांगता ना, ताई एकुलता एक मुलगा आहे पण मुलाचं लग्न होईना. प्रत्येक मुलाची आई सध्या डोक्यानं विचारच चालू आहे 24 तास, याचं लग्न कधी होईल, याचं लग्न कधी होईल. लग्न होतील ना, फक्त चांगले संस्कार द्या. कदाचित पाठीमागच्या काळामध्ये जर एखाद्या व्यक्तीनं श्रीभूण हत्याचं हे प्रकरण आणलंच नसतं ना, तर सध्या मुली कमी पडल्याच नसत्या. खूप मोठी घटना घडायची पहा. ज्या मुलीला 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भात राहून हे जग पाहण्याची वेळ येते, एखादी मुलगी जर शिल्लक झाली, 1-2 मुली झाल्या, तर काही वेळेला नको नकोशा वाटतं. तो सासूला नको वाटते, आजीला नको वाटते. ज्या बापाला मुलगी नाही त्यांना विचारा किंमत काय असते तर. आणि सगळ्यात भाग्यवान बाप तोच आहे ज्याला 4-4 मुली, ज्याला 3-3 मुली. आम्ही स्वतः 3 बहिणी आहेत. पण आमच्या गावामध्ये सुद्धा मुली शिकवण्याच्या बाबतीत सगळ्यात पहिल्या नंबरला नाव आमच्या बापाचं येत आहे. काय कायला वाटतं, तिरस्कार वाटतो. मुली मोठ्या झाल्या की लग्न लावून दिलं पाहिजे. पहिल्या काळात 8वी-9वीला मुलगी असेल तर लग्न लावून द्यायचे त्यांचं. पण भाग्यवान समजा, काय करतो मुलगा, शेवटच्या वेळेला सांभाळे की नाही सांगता येत नाही. म्हातारपण सुखाचं जावं जर एखाद्या वेळेला एखाद्या मुलानं. मी काल परवाच मोबाईल वरती एक व्हिडिओ पाहिला पहा. 70-75 वर्षाची बाई आहे. धाराशिव या नगरीमध्ये त्या बाईचं गाव आहे पहा. धाराशिवच्या जवळ कुठेतरी राहते. रेवणनाथ
रेवणनाथ गायकवाड असं काहीतरी नाव आहे त्यांच्या मुलाचं. ती बाई मुलाला न सांगता निघून आली, दुसऱ्या गावात येऊन स्वतःचा उदरनिर्वाह करते, रोज रोजानं काम करते, रोज लोकांच्या हाताखाली कामासाठी जाते. मीडियावाल्यांनी विचारलं, आजी तुम्ही आलायत का? त्या बाईनं स्वतः उत्तर दिलं, मुलगा व्यसनाच्या अधीन गेलाय, दारू पिऊन यायचा, 12वीचा मुलगा, स्वतःच्या पोटचा गोळा त्यानं औषध पाजून मारून टाकलाय, बापाला सुद्धा औषध पाजून मारून टाकले, मला सुद्धा मारहाण करू लागला. मी ओळखून घेतलं, मलाही त्याच्या बापासारखंच मारणार आहे. त्याचे वडील भजन कीर्तन करणारे होते, पण तरी त्यांच्या पोटी असा पुत्र जन्माला आलेला आहे. मला वाटलं की मलाही एखादा एक दिवस तरी या जगातून तो संपून टाकेल, पण मी निर्णय घेतला आणि मुलाला न सांगता इथे निघून आले. मुलाचं नाव विचारलं, त्या म्हातारीनं मुलाचं नाव सांगत असताना ज्या वेळेला हुंदका दाटून आला आणि हंबरडा फोडून, जसं की एखाद्या जनावरानं जसं मोठ्यानं एखादं बाळ जर त्या गायीपासून जर बाजूला असेल वासरू, जसं ते वासरू ओरडतं ना, तशी ती माता मोठ्यानं ओरडून सांगत होती. मुलाचं नाव सांगितलंय, पण जन्ममध्ये त्यांना वाटलं असेल का आपला मुलगा असा निघेल म्हणून. ते बापानं भाग्यवान समजा, ज्या बापाला 2-2, 3-3 मुली आहेत, ज्यांना 4-4 मुली आहेत. सगळ्यात मोठं दान काय असेल तर ते कन्यादान आहे. पहा, याच्यासारखं जगात दुसरं कोणतं दान नाही. 33 कोटी देवतांचं दर्शन घेतल्याचं पुण्य तुमच्या पदरी पडेल. दान करण्याचे सुद्धा प्रकार आहेत. ज्यांना मुलगी असेल तिरस्कार करू नका, स्वतःच्या पायावरती मुलीला उभं करा आणि एवढं शिक्षण द्या तिला की शेवटच्या वेळेला तिच्यावरती कोणताही कसाही प्रसंग आला तरी तिने स्वतः कष्ट करून पूर्ण परिवाराचं तिने उदरनिर्वाह केला पाहिजे आणि आनंदात आयुष्यभर स्वतःचं जीवन जगत राहिली पाहिजे. सगळेच मुलं वाईट आहेत असंही नाही आणि सगळ्याच मुली वाईट आहेत असंही नाही. बोटावर मोजण्या इतके असतात. पण एखादा जर गावात वाईट निघाला तर एका मुलीमुळे गावातल्या पूर्ण मुलीला त्रास होतो. पहा, एखादा मुलगा वाईट निघाला तर गावातल्या पूर्ण मुलांना टोमणे दिले जातात, वेगवेगळं बोललं जात आहे. माझ्या मुलींना, माझ्या ताईंना सुद्धा सगळ्यांना विनंती आहे, काही माझ्या वयाच्या असतील, काही माझ्यापेक्षा मोठ्या असतील, हात जोडून तुमच्या पायाला हात लावून सांगते, आयुष्यात किती मोठं व्हा, तुम्ही कोणत्याही पदावरती जा, तुम्ही किती मोठी नोकरी प्राप्त करा, किती मोठं पद प्राप्त करा, पण आयुष्यभर फक्त एकाच गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे. रात्रीच्या वेळेला जो अंथरुणात झोपलेला बाप असतो ना, ज्याने स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन अर्धी भाकरी स्वतः खाल्ली आहे आणि एक भाकरी तुमच्यासाठी कमवून ठेवली आहे, ज्याने स्वतःचा फाटलेला बनेल कधी पाहिला नाही, 3-3 महिने तोच बनेल घातलाय, ज्याने स्वतःची फाटलेली चप्पल कधी शिवून घेतली नाही, दुसरी चप्पल विकत तर आणताच आली नाही, ज्यानं आयुष्यभर रात्रंदिवस कष्ट केलेत, ज्यानं रोज रात्रीच्या वेळेला जाऊन, आई रोज घरामध्ये पोट भरण्यासाठी स्वयंपाक करते पण तेच अन्न घरात यावं यासाठी रात्रभर शेतामध्ये जाऊन त्या बापानं पाणी भरलंय ना, बाप झोपल्याच्या नंतर त्याच्या चेहऱ्याकडे पहा एकदा, निरागस मनाने त्याच्या चेहऱ्याकडे पाहून त्याच्या पायाला हात लावून शपथ घ्या, आयुष्यभर किती मोठी झाले तरी कधीच बाबा या जगामध्ये, या गावामध्ये, या तालुक्यात, या जिल्ह्यात वावरत असताना तुम्हाला कधीतरी खाली मान घालून जगावं लागेल असं कधीच वागणार नाही. शपथ बापाच्या पायाला हात लावून घ्यायची प्रत्येकाने. बस एवढं जरी कथेतून घेऊन गेले आपली कथा सफल झाली. दुसरं काही नाही ऐकलं तरी चालेल. सध्याच्या काळात हे प्रसंग सांगणं फार महत्वाचं आहे. माझ्या बापाचा काहीच दोष नाही. एखाद्या मुलीनं जर वाईट पाऊल उचललं ना, आयुष्यभर लोक टोमणी मारून बोलतात. त्यावेळेला बापाला प्रश्न पडतो की आपण हेच दिवस पुढे पाहण्यासाठी लेकराला जन्म दिला होता का? मला सांगायचंय, मुलगा असावा चांगल्या विचाराचा, मुलगी असावी पण चांगल्या विचाराची पाहिजे. संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई सारखी मुली पाहिजे. काल आपण कथा पाहिली, ज्या मुलीनं भगवान परमात्माचं नामचिंतन करण्यासाठी विषाचा प्याला घेतलाय, विष का प्याला राजाजीने भेजा, पण भजन मात्र नाही सोडलं. मुलगी चांगले विचाराची पाहिजे. कथा ऐकायची पण अंतःकरणातून ऐकायची. पहा, 7 दिवस तुम्ही कथा ऐकताना, कथेला बसल्याच्या नंतर सुद्धा नियम पाळायचा आहे. 7 दिवसाच्या कालावधीत कधीच आपल्याकडून एखाद्याचं मन दुखवलं जाणार नाही. 7च दिवस नाही, 7 जन्मामध्ये कधीच कोणाचं मन दुखवलं जाणार नाही असं आपण जीवन जगलं पाहिजे. आपल्यामुळे कधीच कोणाला त्रास होईल, कोणाच्या भावना दुखवल्या जातील, या गोष्टीची आपण काळजी घ्यायची. पहा, कथेत बसल्याच्या नंतर 7 दिवस आपण या महायज्ञामध्ये, या महायज्ञातला प्रत्येक शब्द, श्रीमद भागवत महापुराण कथेतील प्रत्येक शब्द हा यज्ञा समान आहे.
तो श्रवण करत असताना लोकांची निंदा, पाप करण्यापेक्षा सुद्धा सगळ्यात मोठं महापातक कोणतं असेल तर लोकांची निंदा करणं आहे. निंदा मात्र कधीच करायची नाही, सगळ्यात मोठं महापातक आहे. गावामध्ये ज्या वेळेला एखाद्या 60-65 वर्षाच्या आजीबाईंची इच्छा झाली 100 साधू महात्म्यांना भोजन द्यायचंय, भोजनाची तयारी करायची म्हणून गावातले एका ज्याच्याकडे म्हशी आहेत, ज्याच्याकडे गाय आहेत, त्या व्यक्तीला सांगितलं, दादा उद्या 2 भांडे ताक पाहिजे. 1 भांड ताक घेतलं म्हातारीनं. दुसऱ्या दिवशी 100 साधू महात्मा भोजनासाठी ज्या वेळेला आजीच्या झोपडीवरती आल्यात, त्या व्यक्तीकडे ती ताकाचं भांड आणण्यासाठी गेली. तिने ताकाचा हांडा उचलला, स्वतःच्या डोक्यावरती ठेवला. त्याच वेळेला आकाशामधून एक घार एका सर्पाला घेऊन चाललेली होती. जसं घारीनं सर्पाला उचललं, सर्पानं आकाशामधून जात असताना जशी विषाची गराळी टाकली, जशी टाकली तशीच त्या ताकाच्या भांड्यात येऊन पडलेली आहे. ताकाच्या भांड्यात ती गराळी पडली. त्या म्हातारीनं 100 साधूला भोजन दिलंय. 100 साधूंचं भोजन झालं आणि 2-3 तासाच्या नंतर 100चे 100 साधू मृत्युमुखी पडले. गावातली लोक म्हणतात, म्हातारीला चांगलं करणं होत नव्हतं तर करू नये, पण 100 साधू एवढं मोठं पातक म्हणे होत नव्हतं तर करू नव्हतं. प्रत्येक जणांना निंदा, म्हातारीला वाईट बोलू लागलेत. म्हातारीचा भाव मात्र शुद्ध होता. ज्या वेळेला यमदूत आले म्हणे पापाचा घडा कोणाच्या डोक्यावरती फोडायचा, म्हणे म्हातारीच्या. म्हणे म्हातारीच्या डोक्यावरती नाही फोडू शकत पापाचा घडा. म्हणे का? म्हातारीचा शुद्ध मात्र हेतू मात्र शुद्ध होता, अंतःकरण म्हातारीचं निर्मळ होतं. म्हणे तिच्या डोक्यावरती पापाचा घडा नाही फोडू शकत. म्हणे मग म्हणे पापाचा घडा फोडू आपण, ज्यानं ताक दिलं त्याच्या डोक्यावरती. म्हणे त्याच्याही डोक्यावरती नाही फोडू शकत आपण पापाचा घडा. म्हणे का? त्या व्यक्तीचा भाव शुद्ध होता. म्हातारीनं जसं सांगितलं तसं त्या व्यक्तीने ताक दिले, त्याचा काय दोष आहे? म्हणे मग पापाचा घडा सापाच्या डोक्यावरती नाही, म्हणे सर्पाच्या डोक्यावरती नाही. एखादी घार जर आकाशामधून सर्पाला घेऊन चालली तर सर्पाचा स्वभाव आहे गराळी टाकणं. म्हणे घारीच्या डोक्यावरती पापाचा घडा म्हणे नाही फोडू शकत. म्हणे का? एखाद्या सर्पाला पाहिलं तर घारीला सर्पाला उचलणं ही घारीचा स्वभाव आहे. मग पापाचा घडा फोडायचा कोणाच्या डोक्यावरती? म्हाताऱ्याच्या डोक्यावर नाही, ज्यानं ताक दिलं त्याच्या डोक्यावर नाही, सर्पाच्या डोक्यावर नाही, घारीच्याही डोक्यावर नाही. म्हणे मग पापाचा घडा कोणाच्या डोक्यावरती? बठांमध्ये फिरत होते, फिरता फिरता कुच्चर वट्यावरती उसण्या तंबाखूला उसना चुना लावणारे दिसले 7-8-10. प्रत्येक गावात असतात पहाते. रिकाम्या टवाळक्या करणार, याचं असं झालं त्याच्या सोनाचं तसं, याच्या मुलाचं असं, काहीच घेणं देणं नसतं. पण स्वतःच्या भाकरी खायच्या आणि लोकांचे धुणे धुवायचे असं भानगडे. उसण्या तंबाखूला उसना चुना लावणारे पाहिले, निंदा करत होते. म्हातारीला कळत नव्हतं का म्हणे हिच्या लेकानं तर कधी चांगलं कर्म केलंच नाही, म्हणे तिच्या मालकानं तर कधी चांगलं कर्म केलंच नाही. पण स्वतः शिकवण पुराणांना सुद्धा तशीच आहे. चांगलं करणं होत नव्हतं म्हणे, भाव तर नव्हताच, कशाला एवढे मोठं पातक घ्यावं म्हणे. 100चे 100 साधू मरण पावले. ते यमदूतांनी पाहिलं म्हणे पापाचा घडा ज्यानं ताक दिलं त्याच्या डोक्यावर नाही, घारीच्या डोक्यावर नाही, सर्पाच्या डोक्यावर नाही, म्हातारीच्या डोक्यावर नाही. म्हणे मग कुच्चर वट्यावरती याची त्याची निंदा करणाऱ्या लोकांच्या डोक्यावरती फोडा म्हणे पापाचा घडा. आपले त्याच कामाचे आहेत. एकीमेकीची निंदन टवाळकी करण्यापेक्षा, काड्या करण्यापेक्षा देवाचं भजन केलं कधी चांगलं ना. तुलसीदासानं त्यांच्या पत्नीने उपदेश केला, एवढेच प्रयत्न जर प्रभू श्री रामाची भेट घेण्यासाठी केले असते ना तर प्रभू रामचंद्राचं केव्हाच दर्शन झालं असतं. लोकांची निंदा करण्यापेक्षा तेवढ्या वेळेत जर भगवान गोपाल कृष्णाचं भजन केलं ना, तुम्हाला भगवान गोपाल कृष्ण कधी दर्शन देऊन जातील सांगता येणार नाही. फक्त अंतःकरणातला भाव तेवढा शुद्ध ठेवायचा आहे. कथा श्रवण करत असताना माणसाचा क्षणाचाही भरवसा नाही, अंतःकरणातून भाव शुद्ध ठेवा. जगाच्या मालकासाठी, भगवान परमात्मासाठी निर्मळ मनानं श्रद्धायुक्त अंतःकरणानं नामचिंतन करायचंय. सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशन का क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का.
जिंदगी मा